माझी महिला गावाकडे राहिली. बेळगावात एखाद्याचं लग्न झालेलं असेल आणि तू जर मुंबईला कोण होत असेल टाटा कुठे जाईल ना भाई, तू पुढं तिथं. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती गायली. माझी महिला गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती गायली. लोकांना वाटतं सोडली काय, पण ज्यांना ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करते आणि त्या लावणीतून माणूस ज्यावेळेस पुढे जातो, त्या सेकंडमधून पुढे जातो, त्यावेळेस त्याचा असलेल्या प्रत्येक कार्याचा जो हात माणसा लक्षात येतो, त्यावेळेस लोकांना कळतं की अतिव दुकान त्याच्यातून मांडलेला. आता असंख्य साहित्य अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळी माणसाला स्फूर्ती भेटते. अण्णाभाऊ साठेंचा कालखंड जो आम्ही जो पाहिला, तर अण्णाभाऊ साठे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा हातामध्ये डब घेतलेला, देशाच्या स्वातंत्र्याची झाली अण्णाभाऊ साठेंनी केलेली आहे. पण असा काळ आहे की बऱ्याचशा वेळा असं होत आहे की बहुजन समाजातल्या कोणत्याही माणसाने आंदोलन चळवळ चालवली की त्यांचं नाव पुढे देत नाही, दाबून टाकायचं. इतिहासामध्ये अनुसूचित जाती जमाती एनटी डीएनटी ओबीसी कुणबी इथपर्यंत सामाजिक चळवळी आंदोलन किंवा स्वातंत्र्य लढ्यात असला की त्याचा अण्णा सुद्धा आम्हाला कळू देत नाही. बाबू गेलो अण्णावच नाही कळू द्यायचे, कारण बाबू गेलो कोण आहे आम्हाला कळलं की आमच्या या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये खूप मोठं योगदान आहे असं आम्हाला कळलं. अनेक भाकरकथा अनेक गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून आमच्या माथ्यावर मांडण्यात आलेल्या आहे. गोपाळ भटजी नावाचं जे साहित्य घेऊन गेले पूर्वीच्या कालखंडामध्ये, त्यांनी माझा लढा नावाचं एक आत्मचरित्र लिहिलं आहे. आणि त्या माझा लढा नावाच्या आत्मचरित्रामध्ये 58-51 कालखंडामध्ये झाशीच्या राणीचे पती हे स्वर्गवासी झाले दाखवलेले. आणि मग त्या काळामध्ये ही राजगादी चालवण्यासाठी कुणीतरी असावं लागतं. छत्रपती शिवाजी राजांच्या 2 पिढ्या संपल्यानंतर दत्तपुत्र विधान आपल्याला घेतलेलं माहित आहे. दत्तपुत्राच्या माध्यमातून ही स्वराज्याची गादी चालू झाली. तसंच ही गादी चालवण्यासाठी झाशीच्या राणीनं 1851 एक मुलगा दत्तक घेतला. ज्यावेळेस हा मुलगा दत्तक घेतला आहे त्यावेळेस त्या मुलाचं वय इतिहासामध्ये 12 वर्षाचं सांगितलं. कालखंड जसा सरकतो 1857चा कालखंड येतो आणि 1857च्या कालखंडामध्ये झाशीच्या राणीचं खूप मोठं युद्ध होतं. आणि अशा युद्धाच्या कालखंडामध्ये झाशीची राणी घोड्यावर बसून ते छोटं मुलगा काठीवर बांधून गडली म्हणून सांगितलं जातं. बरोबर आहे. 12 वर्षाचा मुलगा 57 पर्यंत 18 वर्षाचा होतो. मग 18 वर्षाच्या मुलाला दाढी मिशा आलेली असतात. मग दाढी मिशा आलेला मुलगा असा पाठीवर बांधून कधी लढायला जातात का? जातात नाही जाऊ शकत. पण इतिहास असा आम्हाला सांगितला की आम्ही त्याच्यावर चर्चा करायची नाही, विश्लेषण करायचं नाही, अजिबात नाही. जे जे आपणास ठावे ते ते संस्कृतात लढवावे, आम्ही करून सोडावे सगळं बहुजन. ही पूर्वीची संकल्पना. आता अलीकडच्या काळाची संकल्पना जे जे आम्हास ठावे ते ते बहुजनात सांगावे, शाणे करून सोडावे सगळं बहुजन. ही अलीकडच्या काळामधली संकल्पना. लोकांना सांगितलं पाहिजे, लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. लोक खरायचा थोडं विचार करतील की विचार करायला सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये बंदी असायची. आणि ही बंदी लिखाणावर सुद्धा बंदी असायची. मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये लिहायला बंदी असायची, बोलायला बंदी असायची, शिकायला बंदी असायची. ही सगळी बंदी अलीकडच्या महापुरुषांनी मोडून टाकलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे हातामध्ये लेखणी घेतात आणि देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर बंदी होती. ती बंदी इंग्रजांनी उठवलेली आहे. शिक्षणाची बंदी इंग्रजांनी उठवली. आम्हाला शिक्षणाचे हक्क इंग्रजांनी दिले, आम्हाला शिकायची संधी इंग्रजांनी दिली. आणि मग तिथून पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही पिढी अशी सुजलाम सुफलाम झाली. आणि म्हणून आज आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, कलेक्टर मोठ्या मोठ्या पदावर गेलो. ही संकल्पना. आणि मग अशा कालखंडामध्ये अण्णाभाऊ